नाशिकसह संपूर्ण राज्य व देश कोरोनाशी लढण्यात गुंतला असला तरी आता दैनंदिन व्यवहार सणवार यांच्याकडेही लक्ष दिले जात आहे। भाद्रपद मासात येणाऱ्या मंगलमूर्तीच्या आगमनाचे वेध आदी मूर्तिकारांनाच लागलेले असतात। नाशकात अनिल कांबळे यांनी एक काळ मूर्तिकला जोपासली होती। सुप्रसिद्ध मूर्तिकार नेताजी भोईर गर्गे यांच्या तालमीत ते तयार झाले होते। मात्र बँकेत नोकरी लागल्यावर त्यांना या कलेकडे लक्ष देता आले नाही, परंतु त्यांचे चिरंजीव ओंकार कांबळे बालपणापासून वडिलांचे काम पाहून तयार झाला। तसेच मुंबईचे प्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांच्या तालमीचे धडे नेटवरून गिरवले। सध्या ओंकार इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला असून गणपतीच्या इको फ्रेंडली मूर्ती तयार करण्याचेही काम करतो। महंत गणेश पद्मासन वरदहस्त चौरंग बैठक मदन गर्गे यांच्याकडे मी लहानपणी हा कलेचा छंद जोपासत होतो। त्यानंतर मी ग्रॅज्युएशन झालं, बीकॉम झालं आणि माझं क्षेत्र जरा बदलण्यात आलं। आणि तरी पण मी बीकॉम झाल्यानंतर चित्रकला महाविद्यालयात मी 3 वर्ष हा कोर्स केला पेंटिंग कॉलेजचा। त्यानंतर माझे मित्र सुनील घुले यांची माझी भेट झाली। त्यांच्याबरोबर मी जो 10 वर्ष काम केलं, पेंटिंग वगैरे मूर्ती काम वगैरे। इतर मंडळाचे मोठमोठे 15 फूट 20 फूट मंडळाचे रिपेंट करून दिले गणपती। अरे माझी मुलगी सुद्धा पेंटिंग कॉलेज ग्रॅज्युएशन झाली, मुलगा पण हे काम करते। अजून हा छंद जोपासले की जिल्हा बँकेत मी मोठ्या पदावर काम करून सुद्धा हा छंद जोपासण्याचं माझा चालूच आहे। पर्यावरणाला अनुकूल असं इको फ्रेंडली गणपती बनवण्याचा आता माझा ध्येय ठेवलेलं आहे। आता यापुढे मी ते जोपासण्याचा प्रयत्न चालू आहे। इको फ्रेंडली गणपती सर्वांची मागणी असल्यामुळे यावर्षी इको फ्रेंडली गणपती जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। गेल्या काही वर्षांपासून इको फ्रेंडली मूर्तीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे। मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची लॉकडाऊन काळात चणचण भासली, मात्र विघ्नहर्त्याच्या मार्गातील विघ्ने दूर झाली असून मूर्ती तयार करण्याचे काम उत्साहाने सुरू आहे। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक।